हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आपण पहिला श्लोक वाचत आहोत. त्याचं तात्पर्य आज आपण 9व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. कृष्ण भावनायुक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे का? कारण सर्व जीव स्वरूपतः भगवंतांचे अंश आहेत. तर आपण सगळे आहोत ते काय आहोत? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. आपण जीवात्मा आहोत आणि म्हणून कृष्ण भावना भावित कर्म करणं हे काय आहे? आपलं कर्तव्य आहे. तर ह्यासाठी अतिशय सुरेख प्रभुपाद उदाहरण देत आहेत. शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कार्य करीत असतात. शरीराचे अवयव स्वतृप्ती करता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कार्य करतात. तर कार्य कोणासाठी करायचं आहे? आता शरीराचे अवयव आहेत ते जाणता आहेत की मला काय करायचं आहे? या संपूर्ण शरीरासाठी कार्य करायचं आहे असं नाहीये. प्रभुपाद एका प्रवचनात उदाहरण देत आहेत की जर मी हातात गुलाबजाम धरून राहिलो तर मग माझ्या हाताचं त्या गुलाबजाम हे अन्न पदार्थ आहे, तर त्यामुळे पोषण होईल का? नाही. जर एखादा मनुष्य विचार करतो की माझं शरीर सुदृढ व्हायला पाहिजे, माझे दंड मजबूत व्हायला पाहिजेत, तर चपाती आणि भाजी मी दंडाला बांधून धरली तर माझे दंड मजबूत होणार आहेत का? नाही. तर जर शरीर सुदृढ व्हायचं असेल तर ते अन्न आहे ते मी हाताने माझ्या मुखात घालायला हवं. तर आणि काय आहे ते अन्न जेव्हा चावलं जाईल, पोटात जाईल, अन्न पचेल, तेव्हाच काय शरीर सुदृढ होणार, हात पाय मजबूत होणार. तसंच प्रभुपाद समजवतात की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा भगवंतांना मनुष्य संतुष्ट करतो तेव्हा तो आपाप संतुष्ट होतो, सुखी होतो. तर जसं इथे म्हटलं आहे की शरीराचे अवयव स्वतृप्ती करता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कार्य करतात, तसंच आपण भगवंतांचे अंश आहोत. तर आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य न करता भगवंत जे आपले स्वामी आहेत त्यांना संतुष्ट करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा भगवंतांच्या कृपेने आपण सुद्धा संतुष्ट होतो, सुखी होतो. पुढे वाचते, त्याचप्रमाणे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो तेव्हा तो व्यक्ती परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे. तर इथे जसं दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात संन्यासी च योगीच, तो खरा योगी, तो खरा संन्यासी आहे जो काय करतो आहे? परम सत्य भगवान श्रीकृष्ण यांच्या संतोषार्थ कर्म करतो आहे. वैयक्तिक संतोषार्थ म्हणजे वैयक्तिक स्वतःच्या सुखासाठी तो कर्म करत नाहीये, कर्मफळाची अपेक्षा करत नाहीये. तर परिपूर्ण संन्यासी आणि योगी हे इथे सांगितलेलं आहे. तर संन्यास म्हणजे काय आहे? तर आपल्याला आपला जो हे आहे म्हणजे स्वरूप स्थिती जी आहे, आपल्या स्वरूप स्थितीनुसार कार्य करणं म्हणजेच संन्यास आहे. तर जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, ही आपली स्वरूप स्थिती आहे आणि भगवंतांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर असा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या संतुष्ट कर्म करतोय, तो संन्यासी आहे, खरा योगी आहे. आता पुढचा पॅरेग्राफ आहे तो वाचायला सुरुवात करूया. संन्याशांना कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यांतून मुक्त झालेले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवितात. परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत. कारण
कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते. तर नीटपणे समजून घेऊया की काही संन्याशांना कधी कधी काय वाटतंय की ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत, की आम्ही काय घेतला आहे, कर्म संन्यास घेतला आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून हे जे अग्निहोत्र कर्म आहे, यज्ञ आहे, ते करण्याचं ते थांबवतात. तर गृहस्थांसाठी हा अग्निहोत्र यज्ञ करायचा असं सांगितलं आहे. यजुर्वेद जो आहे त्यामध्ये याचं सगळं वर्णन आहे. तर इथे प्रभुपाद म्हणतात, परंतु हे जे संन्यासी आहेत ते कसे आहेत, वास्तविकपणे स्वार्थीच आहेत. तर का बरं ते स्वार्थी आहेत असं म्हटलंय का? कारण त्यांचं ध्येय काय आहे इथे दिलंय, कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय आहे. तर असे हे संन्यासी आहेत, ते जी ब्रह्मज्योती आहे तिलाच सर्वश्रेष्ठ मानता आहेत, परमसत्य मानता आहेत, आणि या ब्रह्मज्योतीत विलीन व्हायची त्यांची इच्छा आहे. त्यांना शांती हवी आहे. हे भौतिक जगतात जी दुःख आहेत त्यातून त्यांना केवळ सुटका करून घ्यायची आहे. तर असे हे जे जीव आहेत त्यांना भगवंतांची सेवा करण्यामध्ये काही रस नाहीये. त्यांना केवळ या जगतातील दुःखांपासून मुक्तता हवी आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की ते कसे आहेत, स्वार्थीच आहेत, कारण त्यांना त्यांचं ध्येय आहे या निर्विशेष ब्रह्माशी एकरूप व्हायचं. तर मग वैष्णव आचार्य समजवतात की जे जीव भगवान श्रीकृष्णांची सेवा करू शकत नाहीयेत, केवळ शांतीच करायची आहे, मग अशा जीवांचा उद्धार कसा होणार? तर असे जीव जर निर्विशेष ब्रह्म ज्योतीमध्येच विलीन होऊन राहिले तर किती काळापर्यंत ते भगवंतांपासून दूर राहतील याची गणतीच नाही. म्हणून पुढे प्रभुपाद समजवतात, या प्रकारची इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थयुक्त आहे. तर इतर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, या काय, या इच्छा भौतिक इच्छा आहेत. पण त्यापेक्षा श्रेष्ठ इच्छा काय आहे, निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणं. पण ही सुद्धा इच्छा कशी आहे, प्रभुपाद सांगतात, ही स्वार्थयुक्त आहे. का बरं स्वार्थयुक्त आहे? कारण अशा लोकांना भगवंतांची सेवा करायची इच्छा नाहीये. त्याला केवळ शांती हवी आहे. आणि ध्येय नाहीये त्यांचं भगवंतांना संतुष्ट करायचं, आणि त्यामुळे त्यांची ही इच्छा कशी आहे, स्वार्थयुक्त आहे. पुढे वाचते, त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्ध उन्मिलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असते. तर हा जो योगी आहे त्याचं ध्येय काय आहे, संसार दुःखातून त्याला मुक्तीची इच्छा आहे. पण भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याची इच्छा त्याला नाहीये. तो काय करतो आहे, इथे भौतिक क्रिया थांबवल्या आहेत त्यांनी, त्याला विराम दिले आहेत. अर्ध उन्मिलित म्हणजे डोळे अर्धेच उघडे आहेत, आणि तो काय करतो आहे, हे अष्टांग योगाचं आचरण करतो आहे. पण ध्येय काय आहे, त्याला स्वार्थ काय आहे, त्याला केवळ शांती हवी आहे. तर मग ही काय आहे, वैयक्तिक तृप्तीची थोडीफार त्याला इच्छा आहेच. पुढे म्हटलंय, पण कृष्ण भावना भावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो. तर आधी आपण वाचलं की व्यक्ती कर्म कधीपर्यंत करत नाही, जिथपर्यंत त्याला काहीतरी प्राप्त होणार, काहीतरी शांती, समाधान, प्रसिद्धी असं झाल्याशिवाय मिळणार ह्याची खात्री असल्याशिवाय तो कर्म करत नाही. पण हा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे, तो सर्वांपेक्षा वेगळा आहे. तो काय करतोय, त्याला स्वार्थच नाहीये, तो परम सत्याच्या भगवान श्रीकृष्णांच्या संतोषार्थ त्यांना आनंद देण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावना भावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. तर असा हा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे, त्याला स्वतःसाठी काही प्राप्त करण्याची इच्छा नाहीये. मी संतुष्ट व्हायला पाहिजे हे कार्य करून, असं ध्येय नाहीये. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याची यशाची व्याख्या आहे. तर त्याचं यश कशावर अवलंबून आहे,
भगवंत संतुष्ट झाले ना, मग माझा हा मनुष्य जन्म सफल झाला, असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. तर प्रभुपाद समजवत आहेत की जो भगवंतांना संतुष्ट करण्याच्या प्रयत्नात केवळ आहे, तोच कोण आहे? परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी आहे. कारण पहिल्याच ओळीत श्लोकात सांगितलंय, अनाश्रितः कर्मफलम, कर्मफळाचा तो आश्रय घेत नाहीये, आसक्त होत नाहीये. त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात. तर चैतन्य महाप्रभू काय आहेत? संन्यासी आहेत. म्हणून इथे म्हटलं आहे की त्यागाचे परमोच्च प्रतीक आहेत ते. आणि सगळ्यांना भक्त बनवण्यासाठी, भक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी वयाच्या 24व्या वर्षीच संन्यास आश्रमाचा स्वीकार केला आणि भगवत भक्तीच्या प्रचारासाठी ते बाहेर पडले. श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम हे 8 श्लोक लिहिले आहेत. त्यामध्ये ते प्रार्थना करतात. त्यातला एक श्लोक इथे दिला आहे. श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात. न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवतात भक्तिर अहैतुकी त्वयी. हे सर्व शक्तिमान प्रभो, हे भगवंता, जगदीश, जगताचे ईश हे भगवंता, मला धनसंचय करण्याची किंवा सुंदरींचा उपभोग घेण्याचीही इच्छा नाही. तसेच मला पुष्कळ अनुयायी जमवण्याचीही इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे की जन्म जन्मांतर माझ्यावर तुमच्या अहैतुकी भक्तिपूर्ण सेवेची कृपा व्हावी. तर चैतन्य महाप्रभू या प्रार्थनेत म्हणतायत, न धनम, धन पण मला नको, धन संचय करायची इच्छा नाहीये. न जनम, मला फॉलोअर्स, अनुयायी पण नको. न सुंदरीम, एखादी सुंदरीचा उपभोग घ्यायचा अशी इच्छा नाही. कविता, माझं कोणी कौतुक करेल, माझ्यावर कोणी कविता करेल, माझी कोणी स्तुती करेल अशीही मला अजिबात इच्छा नाही. जगदीश कामये, अशी मला काहीच कामना नाहीये हे भगवंता. मम जन्मनी जन्मनीश्वरे, हे भगवंता, मला जन्मोजन्मी पुन्हा पुन्हा जन्म मिळाला तरी त्यात काय हवं? भवतात भक्तीर अहैतुकी त्वयी, हे भगवंता, भवतात तुमचीच मला अहैतुकी भक्ती करायला मिळो, एवढंच माझ्यावर तुम्ही कृपा करा, बाकी मला काहीच नको. अहैतुकी भक्ती म्हणजे हे भगवंता, त्या तुमची भक्ती करताना मला केवळ ध्येय एकच असावं की तुमची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे. मला स्वतःसाठी काहीच नको, केवळ तुमचा आश्रय मला हवा आहे. तुमची जन्मोजन्मी सेवा द्या. तर मनुष्य जेव्हा असा दृढतेने भक्ती करत राहतो तेव्हा काय त्याला समजतं की मी भगवान श्रीकृष्णांची सेवा करतोय तेव्हाच मला संतुष्टी प्राप्त होते आहे. तर भगवान श्रीकृष्ण आहेत, तर तो काय जाणतो की भगवंतांची सेवा केली तरच मी संतुष्ट होणार. जसं या श्लोकात वाचलं आपण की कितीही जमवलं धन किंवा कोणी स्तुती करता आहे आपली, कोणी स्त्री आपल्याला किंवा सुंदर स्त्री मिळाली आहे किंवा स्त्री आहे तिला सुंदर मजबूत पुरुष मिळाला आहे, असं काही जरी प्राप्त झालं तरी हा भक्त जाणतो आहे की मला खरी संतुष्टी कशामुळे प्राप्त होणार आहे? केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती करूनच प्राप्त होणार आहे. आणि म्हणून असा हा जो भक्त आहे तो जाणतो की भगवंतांची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. तर आपला हा पहिला श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. तर आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.